स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. राज ठाकरेंचा पॉलिटिकल रेलेव्हन्स संपत चाललाय. त्यामुळे राज ठाकरे कोणावर बोलतात आणि ते कोणाला भेटतात याच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही. महाराष्ट्राची जनताच काय तर आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी माहिती आहे. निवडणुकीपूर्वी ते भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलतात, पण निवडणुका आल्या की भाजप प्रो होतात. त्यामुळे या भेटीबाबत काही गांभीर्य वाटत नाही. राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो BJP होतात. आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात, हरकत नाही.